रामकृष्ण हरी मंडळी. तर यावेळेस आम्ही निघालो आहोत पंढरपूरला. आम्ही ऑन दी वे आहोत आणि आम्हाला तिथे ट्रकमध्ये विठ्ठल रुक्माईचं मस्त मूर्ती दिसते. आम्ही ज्यांच्या दर्शनाला चाललोय तेच आम्हाला भेटले त्या रस्त्यामध्ये. दिंडीमध्ये आता आमचे बाबा भेटणार आहेत. याच दिंडीमध्ये आहेत ते. आम्ही सगळेजण एवढे एक्सायटेड होतो की आम्ही कधी येतोय आणि बाबांना भेटतोय. अशी दिंडी चालली, पायी पायी चालले सगळे. वारीतून आम्ही निघालोय, बाबांना घेतलंय. दोन्ही बाबांना घेऊन आम्ही आता पंढरपूरला चाललोय. आता आज रात्री पंढरपूरला थांबणार, उद्या सकाळी निघणार तिथून. आता आम्ही आलोय मंदिराच्या इथे आणि आम्ही आता मुखदर्शन घेणार आहे. तो आम्ही तुम्हाला भेटतो दर्शन घेऊन झाल्यानंतर. हे पाठीमागे मंदिर आहे, त्या मंदिरात आम्ही पाया पडलो. खूप छान दर्शन झालंय, मनसोक्त दर्शन झालेलं आहे. खूप लवकर दर्शन झालं आमचं. उद्या खूप जास्त वेळ लागला असता आम्हाला, गर्दी असणार, 4-5 तास लाईनमध्ये जाणार, म्हणून आम्ही आताच मुखदर्शन केलं आणि खूप मस्त झालं. वेळेस आता आम्ही आलो एका हॉटेलमध्ये राहायला. इथे मस्त रूम आहे, तुम्हाला रूम दाखवते मी. इग्नोर करा कपडे आणि नाही नाही, ते बाल्कनी आहे मस्तपैकी एक. आता काही दिसत नाही, सकाळी दिसेल. आणि ते छोटासा बाथरूम आहे, रूम आहे तो. आला नाही, हां, सिनियर सिटीजन्सचा रूम आहे. आणि आता आम्ही करणार आहोत जेवण. 12 वाजलेत आणि आम्ही अजून जेवलो नाही. आता आम्ही चंद्रभागेच्या तीरी आलेलो आहे. पाठीमागे तुम्ही बघू शकता. आणि इथे आमच्या बाबांचं हरिहर महाराजांचं आज पुण्यतिथी आहे. या पुण्यतिथीनिमित्त तिथे पूजा केली आम्ही आणि ते सगळे लोक त्यासाठी थांबले.
तर आम्ही आता आलो आहोत जेवायला. तर इकडे मस्त जेवू आणि मग निघू रिटर्न मुंबईला जायला. आणि अशा प्रकारे आमची पंढरपूरची वारी संपन्न झाली आहे. बाय बाय.